चंदन नावाचा तरुण वयाच्या 25व्या वर्षी नोकरीला जाणारा धडधाकट देहदृष्टीचा. इंस्टाग्रामवर एके दिवशी एक अनोळखी मेसेज येतो. तो म्हणजे मानसी नावाच्या एका तरुणीचा असतो, जी आपल्याला भेटायची इच्छा व्यक्त करते आणि काही दिवस त्यांच्यात गप्पा, विनोद, जीवनाची स्वप्ने, एकटेपणा आणि आशा यांचे देवाणघेवाण चालते. त्यातून चंदनला तिची भाषा, तिच्या विचारांचा खोलपणा, तिची उत्सुकता आणि तिच्या शब्दात लपलेली एक अजब वेदना जाणवते. म्हणून तो तिला भेटायला जातो. जेव्हा ती त्याला तिच्या घरी बोलावते आणि तो एका शांत मध्यमवर्गीय पण अत्यंत सुंदर अपार्टमेंट समोर उभा राहतो. दार वाजल्यावर दार उघडते ती मानसी. अंदाजे 20 वर्षीय, सडपातळ, गोडावर्ण, डोळ्यात एक अद्भुत चमक, काळे लांब केस खांद्यावर विखुरलेले, कपाळावर बिंदी, होठावर हसलेले हसू आणि अंगात एक पिवळ्या रंगाची सुती साडी, जी तिच्या देहावर अशी नाजूकपणे गुंडाळलेली होती. तिची कंबर, तिचा बारीक छोटा गोटा, तिच्या खांद्याचा ठेवा, तिच्या मानेची रेषा सगळेच अत्यंत सोबत, सुरेख आणि मोहक दिसत होते. आणि चंदन क्षणभर स्तब्ध होतो, केवळ तिच्या सौंदर्याने नव्हे तर तिच्या उपस्थितीतून पसरवणाऱ्या शांत गंधाने, चंदनाच्या सुगंधाने आणि तिच्या डोळ्यातील त्या कोमलतेने जणू संपूर्ण घरच एक सुंदर स्वप्न बनले होते. मानसीने त्याला आत बोलावले. आतील हॉलमध्ये एक मऊ सोफा, भिंतीवर निसर्गाची चित्रे, कोपऱ्यात एक छोटासा फुलदाणीत ताजे गुलाब, टेबलावर पुस्तकाचा ढीग आणि संगीताची मंद सुरावट. सगळे काही असे होते की तो तिथल्या हवेतच हरवून गेला. तिने त्याला चहा दिला. कपाचा स्पर्श, तिची बोट त्यांच्या बोटांना थोडीशी टेकली आणि त्या क्षणी त्याला जणू संपूर्ण विश्व थांबल्यासारखे वाटले. मात्र तिच्या बोलण्यात, तिच्या हसण्यात, तिच्या नजरेत एक दुःखाचा किंच तसा रेषा होता, जणू तो एखादा बार वाहत होती आणि तो बार हलका करण्यासाठी कोणीतरी यावे अशी ती वाट पाहत होती. ती म्हणाली, मी थोडे कपडे बदलून येते, आणि ती अंतर्गत भागात गेली. तेव्हा चंदनची नजर तिच्या मागे गेली. तिची चाल, तिची कमरेची लवचिकता, तिच्या हातातील कंकणाचा खडखडाट, तिची पायावरची पावले इतकी हलकी आणि सोबत होती की त्याला तो क्षण साक्षात ठेवावासा वाटला. आणि जेव्हा ती परतली तेव्हा तिने अंगात एक मऊ, नाजूक, अर्ध्या बाह्यांची हलक्या गुलाबी रंगाची मॅक्सी घातली होती. तिचे केस आता मोकळे होते, तिची मान उघडी, तिच्या कानातून झुंबर हलत होते. तिच्या हातात हळदीच्या रंगाची बांगडी होती आणि तिचे खांदे, तिची गळा, तिची कंबर, तिच्या बाहू, प्रत्येक अंग माणसाच्या रूपात जणू एक कविता होते. चंदन तिच्याकडे पाहत राहिला. श्वास विसरल्यासारखा झाला. त्यांचे डोळे हेरले, त्यांचे मन तिच्यात रमले. ती म्हणाली, बेडरूम मध्ये येऊन थोडा वेळ बसूया. तिथे जास्त शांतता आहे. आणि तो तिच्यासोबत बेडरूम मध्ये गेला. तिथे एक मोठा, मऊ, गडद निळ्या रंगाचा चादरीचा पलंग होता. खिडकीतून चंद्राचा प्रकाश आत पडत होता. खोलीत एक सुगंधी मेणबत्ती पेटली होती. आवाज अगदी कमी होता आणि सगळे काही असे होते की जणू ही खोली केवळ त्यांच्या दोघांसाठीच निर्माण केली गेली होती. मानसीने त्याला पलंगावर बसायला सांगितले. ती त्यांच्या शेजारी बसली. तिचा हात त्यांच्या हाताच्या वर होता आणि नकळत त्यांच्या बोटांची साथ झाली. चंद्राच्या प्रकाशात तिचा चेहरा आणखी गोरा, आणखी कोवळा, आणखी सुंदर दिसत होता. त्याने तिच्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात बघितले, तिचा श्वास जाणला, तिची पापणी थरथरली, तिचे होठ हलके हलले. त्याने आपला हात उंचावला आणि तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. तिची त्वचा मखमलाहून मऊ होती. तिची ऊब त्यांच्या बोटात उतरली
त्याने तिच्या कपाळावर, मग डोळ्यावर, मग गालावर, मग होठावर आपले होठ हळूहळू अत्यंत काळजीपूर्वक अत्यंत प्रेमळपणे ठेवले आणि ती क्षणभर स्तब्ध झाली. पण तिचे हात त्यांच्या पाठीवर गेले. तिने त्याला जवळ खेचले. तिचे होठ त्यांच्या होठांना भिडले. त्या मिठीत शब्द नव्हते, फक्त भावना होत्या, फक्त ओलावा होता, फक्त सांगून न येणारी गोडी होती. त्याने तिची कंबर आपल्या हातात घेतली. ती इतकी बारीक, इतकी लवचिक होती की त्याला वाटले की जणू गुलाबाची एक कळी आहे. त्याने तिला हळुवारपणे आपल्या कुशीत घेतले. ती त्यांच्या छातीवर डोके ठेवून बसली. तिचा हात त्यांच्या कमरेवर होता. त्यांचा हात तिच्या पाठीवर होता. तिचे हृदयाचे ठोके त्याला जाणवत होते. तिचा श्वास स्थिर होत होता. ती म्हणाली, चंदन, मी खूप दिवसांनी कोणाच्या कुशीत बसले आहे. मला सुरक्षित वाटते. आणि ते शब्द ऐकून त्यांचे डोळे भरून आले. कारण त्याला जाणवले की ही स्त्री शरीराने सुंदर आहेच, पण तिचे मन आणखी सुंदर आहे. तिची अस्वस्थता, तिची गरज, तिची साथ मिळावी अशी तळमळ, हे सगळे त्याला तिच्याकडे अधिकाधिक ओढत होते. तिने त्यांच्या गळ्यात हात घातले, त्यांचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाली, मला असे वाटते की माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे घडले ते सगळे या क्षणासाठी होते. त्याने तिच्या होठावर पुन्हा एक हलकी, गोड, उबदार मिठी मारली आणि म्हणाला, मानसी, तू माझे मन जिंकलेस. तुझी चाल, तुझी कंबर, तुझे बोलणे, तुझे हसणे, तुझी ती पाहण्याची वेगळी नजर, प्रत्येक गोष्ट मला अशी फिदा करणारी आहे की मी स्वतःला विसरून तुझ्यात हरवून गेलो आहे. ती म्हणाली, तू माझ्या जखमावर मलमपट्टी आहेस. आणि ते दोघे त्या चांदण्या रात्रीत एकमेकांच्या कुशीत गुंतलेले होते. एकमेकांचे श्वास ऐकत, एकमेकांचे हात धरून, एकमेकांच्या डोळ्यात पाहत हळूहळू झोपी गेले. आणि ती रात्र अशी होती की जणू संपूर्ण विश्व त्यांच्यासाठी थांबले होते. त्यांच्या शरीराचा स्पर्श, त्यांच्या हृदयाची धडधड, त्यांच्या कुशीतील ऊब, त्यांच्या मिठीतील गोडी, सगळे असे होते की शब्दांना त्या रात्रीच्या व्याख्या करता येईना. चंदनने तिच्या कमरेवर हात ठेवला होता. तिने त्यांच्या गळ्यावर हात ठेवला होता. त्यांची बोटे विणलेली होती. त्यांची पाळे एकत्र होती. ती त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून झोपली होती. तो तिच्या केसांमध्ये बोटे फिरवत होता. तिचे कानातले हलत होते. तिची बांगडी कधी थोडे खडखडत होती. पण तो आवाज त्याला संगीतासारखा वाटत होता. ती काहीशी स्वप्नात असावी, कारण तिच्या होठावर एक निर्मळ हास्य होते. तिचा चेहरा शांत होता. तिचा श्वास नियमित होता. आणि त्या रात्री त्यांना दोघांनाही जणू एक नवीन जीवन मिळाले होते. एक नवी सुरुवात, एक नवी भावना, एक नवा विश्वास. चंदनाला जाणवले की मानसीचा कुशीत जाणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रसंग आहे. तिच्या सानिध्यात त्याला अशी ऊर्जा मिळाली जी शब्दात सांगता येत नाही. जशी एखादी वीज त्यांच्या अंगातून सरकली, पण ती वीज विनाशकारी नव्हती. ती निर्मितीकारक होती, प्रेमाची होती, विश्वासाची होती. आणि ती संपूर्ण रात्र अशीच गेली. त्यांनी किती वेळ गप्पा मारल्या, किती वेळ हसले, किती वेळ शांत बसले, किती वेळ एकमेकांच्या डोळ्यात पाहिले, किती वेळ मिठी मारली. सगळे काही असे होते की वेळेचे बाणच राहिले नाही. ती त्यांच्या छातीवर झोपली होती. तिचा हात त्यांच्या कमरेवर होता. त्यांचा हात तिच्या पाठीवर, तिची कंबर त्यांच्या बाजूने, तिचे पाय त्यांच्यात गुंफलेले, तिची मान त्यांच्या खांद्यावर, तिची पापणी मिटलेली, तिचे होठ हलके हसत होते. आणि त्याला वाटले की या क्षणासाठी तो जन्माला आला आहे. सकाळ होताच पहिला सूर्यकिरण खिडकीतून आला. तो तिच्या चेहऱ्यावर पडला. ती जागी झाली. तिने चंदनकडे पाहिलं आणि म्हणाली, ही रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती. तो म्हणाला, मानसी, मला वाटले की तू क्षणभर हरवलीस, पण तू मला सापडलीस.
तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिचे कंगन आणखी खळखळले. तिचे केस त्यांच्या चेहऱ्यावर पडले. तिच्या कुशीतील ऊब त्यांच्या अंगात भरली आणि त्या दोघांनी ठरवले की ही कथा आता संपणार नाही, ती फक्त सुरू होते आहे. कारण प्रेम शरीरात नाही तर श्वासात आहे, कुशीत आहे, मिठीत आहे, कमरेला हात ठेवण्याचा आहे, होठांच्या त्या नाजूक स्पर्शात आहे, एकमेकांच्या डोळ्यात डोकावताना येणाऱ्या त्या गांभीर्य शांततेत आहे. आणि चंदन व मानसी यांची ही एक रात्र, ही भेट, हे ओलावा, ही विजा, हे सगळं त्यांच्या आयुष्याचा एक अविस्मरणीय अध्याय बनले. आणि त्या अध्यायाची सुरुवात होती दोन अनोळखी व्यक्तींच्या मनाच्या कुशीतून, जिथे शरीर नाही फक्त भावना आहेत, जिथे शब्द नाहीत फक्त स्पर्श आहे, जिथे वेळ नाही फक्त क्षण आहे, आणि ते क्षण अनंत काळासाठी टिकले. सकाळचे ते सोनेरी किरण जेव्हा मानसीच्या चेहऱ्यावर पडले तेव्हा चंदन अजूनही तिच्याकडे पाहत होता. त्याला विश्वास बसत नव्हता की ही स्त्री, ही मानसी जी गेली अर्धी रात्र त्यांच्या कुशीत होती, ती खरोखरच त्यांच्या जीवनात आली होती. तिचा हात अजूनही त्यांच्या कमरेवर होता. तिचा श्वास त्यांच्या छातीवर स्थिर झाला होता. तिचे केस त्यांच्या गळ्यात अडकले होते. तिची ऊब त्यांच्या अंगात विरघळली होती. आणि त्या क्षणी त्याला वाटले की हीच ती जागा आहे जिथे त्याने आयुष्यभर राहायचे आहे. मात्र मानसीने डोळे उघडले. तिने त्यांच्याकडे पाहिलं. तिच्या होठावर तेच गूढ नाजूक कोवळे हसू होते. ती म्हणाली, तू अजूनही मला बघतो आहेस? मी एवढी सुंदर आहे का? तो म्हणाला, तुझी सुंदरता मी शब्दात सांगू शकत नाही, पण तुझी चाल, तुझी ती हलकी पावले, तुझी ती कंबर, ती लवचिक, तुझे खांदे ते नाजूक, तुझी मान ती वाकलेली, तुझे बोलणे ते मंद, हे सगळे मला असे बेधून टाकते की मी स्वतःला विसरून तुझ्यात हरवून जातो. मानसीने हात उंचावला आणि त्यांच्या गालावर हुरवारपणे हात फिरवला. तिची बोट थंड होती, पण त्या स्पर्शात गोडी होती, प्रेम होती, विश्वास होता. ती म्हणाली, उठ, चहा बनवते आणि मग बाल्कनीत थोडा वेळ बसू. चंद्र अजूनही मावळला नाही आणि मला तुला बघताना पाहायचं आहे. ती उठली. तिची चाल अगदी हलकी, अगदी नाजूक, जणू एखादी हिरणी जशी पावलं टाकते. ती चाल पाहून चंदनाचे डोळे तिच्यावरच खिळले. तिची कंबर थोडी वाकलेली, तिचे कंकण हलत होते, तिची साडी मागे वळत होती, तिचे केस खांद्यावरून सरकत होते. ती खोलीतून बाहेर पडली तेव्हा त्याला जाणवले की तिची प्रत्येक हालचाल, प्रत्येक वळण, प्रत्येक पाऊल त्यांच्या मनात कोरल्या जात आहे. ती चहा घेऊन आली, त्यांच्याजवळ बसली. तिच्या होठावर चहाचा कप, तिच्या नजरेत चंद्राचा प्रकाश, तिच्या अंगावर गुलाबी रंगाची ती मॅक्सी, आणि त्या सगळ्यांमध्ये ती इतकी मोहक होती की तो तिच्याकडेच पाहत राहिला. ती म्हणाली, गेल्या रात्री मला खूप शांत झोप आली, कारण तुझ्या कुशीत मी स्वतःला सुरक्षित वाटले. चंदनने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिची बोटे त्यांच्या बोटात गुंफली आणि तिला म्हणाला, मानसी, मला तुझी चाल पाहायची आहे. तू जशी चालतेस तसे मला कोणीही चाललेले दिसले नाही. तुझी कंबर, तुझा ठेवा, तुझी पावले, जणू तू जमिनीवर नाही तर आभाळावर चालते आहेस. ती उठली. तिने बाल्कनीत जाऊन दूर क्षितिजाकडे पाहिले. तिच्या पाठीमागे चंदन उभा राहिला. त्याने तिच्या कमरेवर आपले दोन्ही हात ठेवले. तो इतका जवळ होता की तिचा श्वास त्याला जाणवत होता. तिने मागे वळून पाहिले त्यांच्याकडे. तिचे डोळे ओलावले होते. ती म्हणाली, तू माझ्या कुशीत जेव्हा होतास तेव्हा मला वाटले की जणू संपूर्ण जग थांबले आहे. फक्त आपण दोघं आहोत. आणि त्या क्षणी मला जाणवले की माझ्या शरीराची, माझ्या चालीची, माझ्या बोलण्याची तुला किंमत आहे.
चंदनने तिला हळूवारपणे स्वतःकडे वळवले. तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी घेतला. तिच्या कपाळावर, मग डोळ्यावर, मग नाकावर, मग गालावर, मग होठावर एक मंद गोड प्रेमळ होठांचा स्पर्श केला. तिची पापणी थरथरली. तिचे हात त्यांच्या गळ्यावर गेले. त्याने तिची कंबर कवटाळली. ती त्यांच्या छातीवर डोके ठेवून उभी राहिली. तिच्या केसांचा सुगंध त्यांच्या अंगात भरला. तिची ऊब त्याला स्पर्श करत होती. ती म्हणाली, चंदन, मला आज रात्र पुन्हा तुझ्या कुशीत घालवायची आहे, पण फक्त झोपेसाठी नाही, तर मनाने तुझ्या अगदी जवळ येण्यासाठी. तो म्हणाला, मानसी, तुझ्या चालीने मला जिंकले आहे. तुझ्या नजरेने मला ओढले आहे. तुझ्या कुशीने मला शांत केले आहे आणि तुझ्या प्रत्येक स्पर्शाने मला जाणवले की हीच माझी जागा आहे. आणि तो तिचा हात हातात घेऊन तिला पुन्हा बेडरूम मध्ये घेऊन गेला. तिथे पलंगावर ती बसली. त्यांचे समोर तिचे डोळे, त्यांच्यात तिचा श्वास, त्यांच्यासाठी तिचे होठ हलके हलके हसत होते. त्याने तिच्या पायाजवळ बसून तिचा पाय आपल्या मांडीवर ठेवला. तिचा गोटा अत्यंत बारीक नाजूक होता. त्याने हळूहळू तिच्या पायाला हात लावला. तिची स्वतः मऊ, गोरी, उबदार होती. तिची पावले जशी हलकी होती तसेच तिचे पायही कवडे होते. ती म्हणाली, तू मला का बघत आहेस? तो म्हणाला, तुझ्या प्रत्येक अंगात मला एक कविता दिसते. तुझी चाल, तुझी कंबर, तुझा गोटा, तुझे बोट, तुझे केस, तुझे होठ, सगळे काही मला वेड लावणारे आहे. मला तुझ्या कुशीत जायचे आहे, पण शरीराने नाही तर मनाने, आत्माने. मानसीने त्याला जवळ खेचले. तिने त्यांच्या गळ्यात हात घातले आणि त्यांच्या कानाची हळूवारपणे म्हणाली, तू माझ्या कुशीत ये. मी तुला आज रात्र जीवनाचा खरा अर्थ दाखवते. तिची वाक्य, तिचा आवाज, तिचा श्वास, तिचा स्पर्श, तिची चाल, सगळं काही असे होते की चंदनला आभास झाला की जणू तो एखाद्या स्वप्नात आहे. पण ते स्वप्न खरे होते. ती त्यांच्याजवळ आली होती. तिची कुशी त्याच्यासाठी उघडली होती आणि तो तिच्या कुशीत शिरला. त्याच्या डोक्याला तिची छातीचा स्पर्श, तिच्या हातांनी त्यांच्या केसांना फिरवले. तिचे कंकण खडखडले. तिचा श्वास त्याच्या कानावर पडत होता. तिने त्याच्या कपाळावर होठ ठेवले आणि म्हणाली, आता तू माझा आहेस आणि मी तुझी आहे. या क्षणापासून आपण एक आहोत. चंदनने तिच्या कंबरेवर हात ठेवला. तिची कंबर त्याच्या हातात अगदी सामावली. ती इतकी बारीक होती, ती इतकी सोबत होती, ती इतकी लवचिक होती. त्याने तिला हळूवारपणे आपल्याकडे ओढले. तिचे होठ त्यांच्या होठांना मिळाले. त्या होठांचा स्पर्श मृद, कवडा, उबदार होता. त्यात वासना नव्हती, त्यात प्रेम होते, शांतता होती, ओलावा होता. आणि त्या मिठीत, त्या कुशीत, त्या स्पर्शात, त्या नजरेत, त्या श्वासात चंदनला जाणवले की तो आता यापूर्वी कधीही एवढा जवळ कोणाचा आला नव्हता. मानसींनी त्यांच्या छातीवर डोके ठेवले. तिचा हात त्यांच्या कमरेवर, त्यांचा हात तिच्या पाठीवर, तिचे पाय त्यांच्यात गुंफलेले, तिचे केस त्यांच्या गळ्यात, तिचे कंकण थांबले होते. तिचा श्वास स्थिर होता. ती म्हणाली, ही रात्र आपल्यासाठी आहे, आपल्या प्रेमासाठी, आपल्या खुशीसाठी, आपल्या विश्वासासाठी. आपण एकमेकांच्या कुशीत जगूया. वेळ किती गेला याची पर्वा नाही. आणि अशा प्रकारे ती रात्र, ती दुसरी रात्र त्यांच्या कुशीत, त्यांच्या मिठीत, त्यांच्या प्रेमात हळूहळू पार पडली. चंद्र मावळला, सूर्य उगवला, पण त्यांना वेळेचे भान नव्हते. त्यांना फक्त एकमेकांचा स्पर्श होता, एकमेकांचा श्वास होता, एकमेकांची ऊब होती, एकमेकांची खुशी होती आणि त्या खुशीत संपूर्ण ब्रह्मांड वसलेलं होतं. चंदनने तिच्या कानात हळुवारपणे सांगितले, मानसी, तुझी चाल, तुझी कंबर, तुझे डोळे, तुझी नाजूकता, तुझा प्रत्येक श्वास मला भेदून टाकतो.
पण ही बेडसाण वेदनेची नाही तर प्रेमाची आहे आणि मला ही बेडसाण आयुष्यभर हवी आहे. ती हसली, तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ते आनंदाचे होते. ती म्हणाली, तू माझी सोबत आहेस, माझी खुशी आहेस, माझी शांतता आहेस आणि तुझ्याशिवाय मला आता कोणीही नको. आणि त्या दोघांनी एकमेकांच्या कुशीत डोकं ठेवले, हात गुंफले, श्वास मिळवले आणि दुसरी रात्रही अशीच निघून गेली. प्रेमाच्या, विश्वासाचा आणि एकमेकांच्या अस्तित्वाच्या सुगंधात हा होता त्यांचा दुसरा अध्याय. जिथे शरीर नव्हते, फक्त आत्मे होते. जिथे वासना नव्हती, फक्त भावना होत्या. जिथे कपडे नव्हते, फक्त खुशी होती. जिथे वेळ नव्हता, फक्त अनंत काळ होता. आणि त्या अनंत काळात चंदन आणि मानसी यांचे प्रेम नव्या उंचीवर पोहोचले होते. आता त्यांना कोणीही वेगळे करू शकत नव्हते, कारण त्यांच्या कुशीत संपूर्ण जग सामावले होते. तिसऱ्या प्रवाही चंद्र मावळला नाही आणि पहाटेची पहिली किरण खिडकीतून आत शिरली तेव्हा चंदनला जाणवलं की मानसीचा हात अजूनही त्याच्या गळावर आहे. तिचा श्वास त्यांच्या छातीवर उबदार पसरवतोय. तिची पापणी मिटली आहे पण होठांवर तेच गोड नाजूक हास्य कायम आहे. त्याने तिच्या कपडावर केस सरकवले, तिच्या गालावर बोट फिरवली. तिला जाग येईल अशी हळू जागा, पण ती त्यांच्याजवळ अजूनही कुरवाडली. तिचे हात त्यांच्या कमरेवर आदळले, तिचे पाय त्यांच्यात गुंतले. ती झोपेतच म्हणाली, जाऊ दे ना, आणखी थोडा वेळ तुझ्या कुशीत राहू दे. चंदनला तिचा तो आवाज, ती अर्धी झोप, तिची ती लाडाची विनंती एवढी गोड वाटली की त्याने तिला आणखीच घट्ट मिठी मारली. तिच्या केसात नाक खुपसलेले, तिचा सुगंध श्वासात घेतला. तिचा कुशीत तो क्षण कायमचा ठेवायचा होता. थोड्याच वेळाने ती जागी झाली. तिने डोळे उघडले, सरळ त्याच्या डोळ्यात बघितलं. तिचे डोळे अजूनही झोपेने भरलेले होते, पण त्या झोपेच्या कुशीतही ती इतकी सुंदर दिसली की चंदन हरवून गेला. ती म्हणाली, तू सगळ्या रात्र मला बघतच होता का? तो म्हणाला, तुझ्याकडे बघणं म्हणजे एखादं सुंदर स्वप्न पाहणं. मला ते स्वप्न खूपच द्यायचं नाही. तिने त्याच्या गालावर हळूच थाप मारली आणि म्हणाली, उठ आता, मी तुला काहीतरी खास बनवते. ती उठली, तिची चाल ती हलली की तिची नाजूक जणू एखादी फुलपाखरू उडत आहे. कंकणाचा आवाज, तिची मॅक्सी मागे वळत होती. तिचे केस विखरले होते, पण ते विखुरलेपणही मोहक होते. ती किचनमध्ये गेली. चंदन पलंगावरून तिच्याकडे पाहत होता. ती भाजी कापत होती. तिची मान खाली थोडी वाकलेली, तिची कंबर थोडी झुकलेली, तिचा हात चपळ, तिची बोटं नाजूक. तो उठून किचनमध्ये गेला. तिच्या मागे उभा राहिला, तिच्या कमरेवर हात ठेवला, तिच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाला, तू जशी चालतेस तशीच तू जशी स्वयंपाक करतेस तेही पाहण्यासारखं आहे. मानसी, तू खरंच एक सुंदर निर्मिती आहेस. ती मागे वळली, तिच्या होठावर हास्य होतं. तिने त्यांच्या नाकावर बोटं ठेवली आणि म्हणाली, तू मला एवढं सांगत राहिलास तर मी स्वयंपाक विसरून तुझ्याकडेच पाहत राहीन. चंदनने तिला हळुवारपणे आपल्याकडे वळवलं, तिचा चेहरा आपल्या हातात घेतला, तिच्या कपडावर हलकी मंद उबदार मिठी मारली आणि म्हणाला, मग स्वयंपाक करू दे. मी तुझ्याकडे पाहतो, कारण तुझ्यात मला माझं सार्थक दिसतं. ती हसली, तिच्या डोळ्यात ओलावा होता. तिने त्याला सोबत बसायला सांगितलं. चहा तयार झाला, नाश्ता झाला. दोघे जण बाल्कनीत बसले. सूर्य उगवत होता, पक्षी किलबिलीत होते, हवा शांत होती. मानसीने चंदनाचा हात हातात घेतला. डोळे दूर क्षितिजाकडे होते. ती म्हणाली, या 2 रात्री मला जणू नवं आयुष्य देऊन गेल्या. मला वाटायचं की मी एकटीच आहे, पण तू आलास. तुझ्या कुशीत मी स्वतःला सापडले. चंदन तिच्याकडे वळला, तिच्या डोळ्यात पाहिलं, म्हणाला, मानसी, मी आता
कधीच दुसऱ्या तुझ्या खुशीतून दूर जाणार नाही. कारण तुझी खुशी म्हणजे माझं घर, तुझी चाल म्हणजे माझी दिशा, तुझी नजर म्हणजे माझी शांतता आणि तुझी नाजूकता म्हणजे माझी ताकद. तिने त्यांच्या खांद्यावर डोके ठेवलं. तिने होठ हलके हलके हलत होते. ती म्हणाली, मग आता आपण काय करणार? तो म्हणाला, आज आपण फिरायला जाऊ एकत्र बाजारात, गर्दीत, एकमेकांचा हात धरून. कारण मला संपूर्ण जगाला सांगायचं आहे की मानसी माझी आहे. ती उठली. तिच्या चालीत एक नवी उत्साह होता. तिच्या कंकणामध्ये एक वेगळी चमक होती. तिने झटकन तयारी केली. पिवळी साडी नेसली, कपाळावर लाल बिंदी, गळ्यात दागिना, केस बांधले आणि जेव्हा ती तयार होऊन समोर आली तेव्हा चंदन स्तब्ध झाला. ती इतकी सुंदर दिसत होती की त्यांचे डोळेच विस्फारले. ती म्हणाली, कसं वाटतं? तो म्हणाला, तू जणू सूर्यासारखी आहेस, प्रकाशमान, आणि तुझ्या या रूपात मी पूर्णपणे हरवून गेलो आहे. त्याने तिला हात घेतला. दाराबाहेर पडले. तिची चाल, तिची पावलं, तिची कंबर, तिची नजर, सगळं काही त्यांच्या डोळ्यासमोर सतत होतं. तिला रस्त्यावरून जाताना लोक पाहत होते, पण ती फक्त चंदनकडेच पाहत होती. तिचा हात त्यांच्या हातात होता. तिचा विश्वास त्यांच्यावर होता. तिने एका गजराच्या दुकानात थांबून त्याला म्हटलं, मला तुझ्यासाठी एक फूल घ्यायचं आहे. चंदन म्हणाला, तूच माझ्यासाठी सगळ्यात सुंदर फूल आहेस. मला आणखी कशाची गरज नाही. ती हसली. तिने एक छोटी गुलाबाची कळी काढली आणि त्याच्या गळ्यात गुंफली. म्हणाली, ही माझ्या प्रेमाची खूण आहे. तो तिच्या खुशीत झुकला. तिच्या कानात म्हणाला, ही खूण मी आयुष्यभर जपेन. आणि अशा प्रकारे ती सकाळ, ती चाल, ती गर्दी, ती फुलं, ते हास्य, तो स्पर्श, सगळं काही त्यांच्या प्रेमाचा तिसरा अध्याय ठरला. संध्याकाळी घरी परतल्यावर मानसीने चंदनला म्हटलं, मला एक गोष्ट सांगायची आहे. मला वाटतं आपण आता यापुढे कधीही वेगळे राहू नये. चंदनने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात गांभीर्य होतं. तो म्हणाला, मानसी, मी तुझ्या या प्रस्तावाची वाट पाहत होतो. हो, आपण एकत्र राहू कायमचे, याच घरात, याच कुशीत, याच नाजूक प्रेमात. तिने त्याला मिठी मारली. तिचे कंकण खळखळले. तिचे अश्रू ओसळून वाहिले. पण ते आनंदाचे होते. ती म्हणाली, तू माझं घर आहेस चंदन. तो म्हणाला, आणि तू माझी शांतता आहेस मानसी. आणि त्या रात्री, तिसऱ्या रात्री ते एकमेकांच्या कुशीत बसून गप्पा मारत होते. भविष्याची स्वप्ने पाहत होते. एकमेकांचा हात धरून होते. एकमेकांच्या डोळ्यात हरवून जात होते. तिची नाजूकता, तिची कंबर, तिचे बोलणे, सगळं काही त्यांच्यासाठीच प्रेरणा गाणं बनलं होतं. आणि ते गाणं कधीच थांबणार नव्हतं. आणि हो मित्रांनो, अशीच हृदयस्पर्शी, शालीन आणि प्रेरणादायी कथा वाचायला आवडत असतील तर आमच्या मन चलचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच उबदार आणि भावनिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो. आपला मन चलचल. आणि एक प्लीज सबस्क्राईब करा. खूप मेहनत लागते स्टोरी लिहायला, रेकॉर्ड करायला. धन्यवाद मित्रांनो. प्लीज विनंती.